लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये फुटीची शक्यता. 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती. विरोधकांना योग्य ज्योतिषी मिळाला नसल्याची शिंदेंची टीका. ज्या आमदारांना शरद पवारांसोबत यायचं त्यांनी 15 दिवसात परत या. रोहित पवारांचा कुंपणावरच्या आमदारांना थेट इशारा. शरद पवारांचे 2 ते 3 आमदार अजितदादांच्या संपर्कात. शरद पवार समर्थकांना त्यांच्याच नेत्यांकडून धोका. अमोल मिटकर यांचा खळबळजनक दावा. 10 वर्षात देखील आता नंतर काँग्रेस 100चा आकडा गाठू शकला नाही. इंडिया आघाडीवाले मागच्या शतकातील लोक. नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका. दिलेली आश्वासनं भाजप पाळणार नाही. भाजपच्या मित्रपक्षांनी लोकसभेचं सभापतीपद मिळवावं. आदित्य ठाकरे यांचं एनडीएच्या घटक पक्षांना आवाहन. मोदींना सरकार चालवताना नाकीनऊ येतील. खासदार संजय राऊतांची मोदींवर टीका. तर चंद्राबाबू आणि नितीश कुमार सर्वांचेच असल्याची देखील प्रतिक्रिया. महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या खासदारांमध्ये उच्च शिक्षितांचा भरणा. 48 खासदारांपैकी तब्बल 34 खासदार पदवीधर. तर 2 खासदारांचं 10वी तर 4 खासदारांचं 12वी पर्यंतचं शिक्षण. छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी केलं जाहीर. तर कारखाना लढवायचा, जिंकायचा असा सुप्रिया सुळेंचा निर्धार. कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार. अभिजित पानसे निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपची अंतर्गत खतखत चव्हाट्यावर. आयाराम गयाराम पदाधिकाऱ्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा केला आरोप. राज्यात मोसमी पावसाचं आगमन. पुढील 3 दिवसात पाऊस. मुंबईसह विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात धडकण्याचा हवामान विभागाचा अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.